आणि त्यांचं दुसरं भाकीत खरं ठरलेलं आहे, त्यांना एकही जागा मिळालेली नाही आहे, 0 जागा मिळालेल्या आहेत. तर या पाठीमागची नक्की काय कारणं होती ती आपण जाणून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं, पक्ष हा सोशल मीडियावर किंवा फक्त मुलाखतीद्वारे चालला जात नाही, हे आज प्रशांत किशोर यांना समजलं असेल. प्रशांत किशोर यांची मास्टरकी कशामध्ये होती, तर ती होती नॅरेटिव्ह सेट करणं, त्यासाठी नेत्यांना सल्ला देणं, मुद्दे प्रभावीपणे मांडणं, मुद्दे निवडणं. पण केवळ यावरती निवडणूक जिंकता येते का, त्याचं उत्तर नकारार्थी असल्याचं प्रशांत किशोर यांना देखील जाणवलं असेल. प्रशांत किशोर यांच्या सर्वाधिक मुलाखती घेतल्या गेल्या ना, तेवढ्या मुलाखती नितीश कुमार यांनी दिल्या. म्हणजे नितीश कुमार तर मुलाखती देतच नाहीत ना, इतर कोणत्या भाजप नेत्याच्या मुलाखती तेवढ्या संख्येने झाल्या. आणि त्याच्या खालच्या जर कॉमेंट आपण वाचल्या की असं वातावरण होतं की खरोखरीच प्रशांत किशोर हे बिहारमध्ये काहीतरी चमत्कार घडू शकतील, पण तसं अजिबात झालेलं नाही आहे. आणि प्रशांत किशोर यांना दयनीय आणि दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, पक्षाची कोणतीच यंत्रणा नव्हती. म्हणजे स्वतः प्रशांत किशोर यांनी पक्ष उभारणीसाठी 3-3.5 वर्ष दिली. 200 कोटी रुपये जे आपल्याला फंडिंग आलेलं होतं, जो काही आपल्याला मिळताना ब्रँडिंगच्या सल्ल्यातनं मिळालेला होता, ते 200 कोटी रुपये त्यांनी जनस्वराज्य पक्षासाठी खर्च केलेले होते. पण त्यासाठीची जी खालची यंत्रणा होती ती उभारण्यामध्ये त्यांना अपयश आलं. ते 3-3.25 वर्ष बिहारच्या गावागावामधनं पायी चालले, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या, लोकांना जनस्वराज्य पक्षाचा प्रयत्न समजावून सांगितला. पण जेवढी बळकट यंत्रणा हवी होती की जी मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत, जनस्वराज्य पक्षाला मतदान करेपर्यंत भाग पाडेल, तशी यंत्रणा अजिबात उभारता आली नाही. जनस्वराज्य पक्षानं चांगले सुशिक्षित माजी IAS अधिकारी, IPS अधिकारी किंवा समाजातील चांगले डॉक्टर, वकील, CA अशा नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली होती. यातील बहुतांश उमेदवार हे कोणत्याही निवडणुकीत पहिल्यांदाच उतरले होते. बिहारसारखं राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेलं राज्य अशा नवख्या उमेदवारांना स्वीकारण्याबाबत त्यांनी असमर्थता दाखवलेली आहे. म्हणजे जे नेते त्यांच्या आधीपासून संपर्कामध्ये होते, जे तिथले बाहुबली होते, जे तिथल्या जातीय मतांवरती प्रभाव टाकून होते, अशाच नेत्यांची निवड बिहारी जनतेनं केलेली आहे. त्यामुळं या जनस्वराज्य पक्षाच्या सर्व नवख्या उमेदवारांना अगदी 700, 800, 900, 1000 मतांपर्यंतच समाधान मानावं लागलेलं आहे. तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, प्रशांत किशोर यांनी मांडलेले मुद्दे अतिशय महत्त्वाचे होते. बिहारमधनं होणारं स्थलांतर, बिहारमध्ये बेरोजगारी, बिहारमध्ये शिक्षणाची ढासळलेली गुणवत्ता, याशिवाय आरोग्य व्यवस्था ढासळलेली, असे महत्त्वाचे मुद्दे प्रशांत किशोर यांनी उपस्थित केलेले होते. त्यांनी असे मुद्दे उपस्थित केल्यानंतर महागठबंधन असू द्या किंवा NDA असू द्या, त्यांना त्या मुद्द्यांवरती बोलणं भाग पडलं. जातीय प्रभाव हा जाहीरपणे मांडता आला नाही. हिंदुत्वाचा मुद्दा किंवा धर्मांधतेचा मुद्दा या निवडणुकीत प्रभावीपणे सर्वच पक्षांनी अजिबात मांडलेला नाही. आणि त्याचं जे महत्त्वाचं कारण होतं, जे पायाभूत मुद्दे किंवा बुनियादी मुद्दे आपण जे म्हणतो, ते प्रशांत किशोर यांनीच उपस्थित केलेले होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की जो स्थलांतराचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याला बिहारी जनता भरभरून प्रतिसाद देईल, असं अजिबात घडलं नाही. बिहार निवडणुकीमध्ये बिहारचं ही जी निवडणूक झालेली होती ती छटपूजेनंतर झालेली होती. त्यामुळं 40-50 लाख बिहारी देशाच्या विविध भागातून आपापल्या गावी पोहोचलेले होते आणि या स्थलांतरितांनी या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात भाग घेतलेला होता. त्यामुळे असं वाटत होतं की हे जे स्थलांतरित बिहारी आहेत त्यांनी प्रशांत किशोर यांच्या बाजूनं मतदान केलं असावं, पण असं अजिबात घडलेलं नाही. त्यांनी देखील मतदान हे NDAच्या बाजूनच केलेलं आहे असं दिसून येत आहे. विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्यावर कशी कुरघोडी केली हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. प्रशांत किशोर बिहारमध्ये पाठीमागच्या 3 वर्षापासून सक्रिय होते, विविध मुद्दे मांडत होते. आधी त्यांनी RJDला टार्गेट केलं, काँग्रेसला टार्गेट केलं. नंतरच्या टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या भाजपचे नेते असलेल्या सम्राट चौधरींना टार्गेट केलं. मात्र प्रशांत किशोर यांनी केलेल्या टीकेला कोणीही फारसं महत्त्व दिलं नाही. गृहमंत्री अमित शाह यांना जनस्वराज्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यांनी देखील एक थातुरमातुर उत्तर देत देशामध्ये अशा 1500 पार्टीज आहेत आणि जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतो अशी सांगत वेळ मारून दिली. नितीश कुमार यांना जनस्वराज्याबद्दल विचारलं असता ते तर म्हणाले, अरे भाई मुझे इसके बारे में क्यों पूछते हो, अशा प्रकारे सांगत या प्रश्नावर हात झटकले. तेजस्वी यादव यांनी देखील जनस्वराज्य आणि प्रशांत किशोर यांच्याबद्दल बोलणं टाळलं. या साऱ्या बाबींमुळे
प्रशांत किशोर हा मुद्दा या दोन्ही महत्त्वाच्या आघाड्यांनी अजिबात चर्चेत ठेवला नाही. त्यामुळं सारी बाजू ही प्रशांत किशोर यांनाच लढवावी लागली आणि त्यांचेच विरोधक अजिबात दखल घेत नाहीत ही देखील बाब त्यामुळं मतदारांच्या लक्षामध्ये आली. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रशांत किशोर यांनी आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली होती. त्यासाठी त्यांनी राघोपूर हा मतदारसंघ देखील निवडलेला होता. तेजस्वी यादव यांच्या या मतदारसंघामध्ये जाऊन त्यांनी चाचपणी देखील केली होती. मात्र ऐनवेळी यू टर्न घेतला आणि स्वतः नेताच निवडणुकीच्या रिंगणामध्ये नाही. त्यामुळं देखील जनस्वराज्य पक्षाला बॅकफूटवरती जावं लागलं. प्रशांत किशोर यांनी त्याचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला की मला जर राघोपूरमध्ये थांबायचं असतं तर मला 4-5 दिवस तिथे प्रचारासाठी द्यावे लागले असते. मग माझ्या इतर उमेदवारांना मी पुरेसा वेळ देऊ शकलो नसतो. त्यामुळे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे प्रशांत किशोर हे फार सिरियस नाही आहेत. प्रशांत किशोर जसं बोलतात तसं वागत नाहीत हा देखील मेसेज गेला आणि त्याचा देखील मोठा फटका बसला. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सल्लागार हा नेता बनू शकतो का? तर त्याचं उत्तर या निवडणुकीत तरी नाही असं लिहिलेलं आहे. केवळ राजकीय नेत्यांना सल्ला देणारा हा चांगला नेता बनू शकतो हे अजिबात खरं नाही आहे आणि राजकारणामध्ये 3.5 वर्ष हा कालावधी देखील पुरेसा नाही आहे. अनेक नेत्यांनी आपल्या आयुष्याची 20-20 वर्ष 25 वर्ष ही संघटनेमध्ये घालवलेली असतात, एखादा मतदारसंघ बांधण्यामध्ये घालवलेले असतात. तसं प्रशांत किशोर यांनी अजिबात केलेलं नाही आहे. प्रशांत किशोर यांची भाषा चांगली होती. प्रशांत किशोर यांनी मांडलेले मुद्दे अतिशय प्रशंसनीय होते आणि त्याचा परिणाम या निवडणुकीच्या प्रचारावरती झाला. मात्र तेवढं पुरेसं होऊ शकलं नाही. त्यामुळं बिहारच्या मतदारांनी प्रशांत किशोर यांची दखल देखील घेतली नाही. हा मला वाटतं त्यांच्यासाठी मोठा धक्का असेल. प्रशांत किशोर यांचं गणित सोपं होतं. त्यांना असं वाटत होतं की 30-35% मतं ही महागठबंधनला मिळतात, 35-40% मतं ही NDAला मिळतात आणि उरलेली 25-30% जी मतं आहेत ती मतं आपण आपल्याकडे वळवू शकलो तर जनस्वराज्य पक्ष हा बिहारमधला एक तिसरा फॅक्टर होऊ शकेल. मात्र तसं झालं नाही. स्थलांतरितांनी त्यांना मतं दिली नाहीत. यामुळं प्रशांत किशोर यांचा तरी फुगा फुटलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण त्यांचा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा होता याचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल. त्यामुळे हा प्रयोग फसला. पुढच्या निवडणुकीसाठी प्रशांत किशोर आता बिहारच्या रणभूमीवर टिकून राहतात का? त्यांनी असं आव्हान दिलं होतं की नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत आणि नितीश कुमार यांच्या पक्षाला 25पेक्षा देखील कमी जागा मिळतील. हे त्यांचं भाकीत पूर्णपणे चुकलेलं आहे आणि जर असं घडलं नाही तर मी राजकारण सोडेल असं देखील त्यांनी आश्वासन दिलेलं होतं. अशी देखील वल्गना त्यांनी केलेली होती. मग त्यांचं हे सगळं भाकीत आता खोटं ठरल्यानंतर ते बिहारच्या राजकारणामधनं एक्झिट घेतात की पाय रोवून उभे राहतात हे आपल्याला पुढच्या काळामध्ये दिसेल. पात्रा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.